नमस्कार मित्रांनो, माझं नाव चेतन शिंदे आहे. मित्रांनो, मला नाही ना म्हणता 8 ते 9 वर्ष झाले या क्षेत्रामध्ये येऊ. तर दादा, तुला हे टेकडीचा राजा मंडळ केव्हापासून भेटलं आणि त्या मंडळाचं तुला काय म्हणजे त्या पोरांविषयी काय म्हणजे तुला आणि कसं ती मंडळ तुला तुझ्या ह्याच्यात आलं? कारखान्यात ती मूर्ती जेव्हापासून बनायला लागली ते केव्हापासून तुझ्या ह्याच्यात आलं? माझा एक मित्र आहे ठाण्यामध्ये, मयूर नावाचा. तो सहज आलेला मूर्ती बघायला माझ्या इथं. तर त्याला त्या टायमाला ती माझी मूर्त्या आवडल्या. तर त्या टायमाला तो मला बोलला की मला एक मूर्ती बनवून देऊ शकतो का. आज 3 वर्ष झाली, 2 वर्ष झाले असेल, हा 3रं वर्ष ते माझ्याकडून मूर्ती घेतात ते. तर त्यांना मूर्ती 2 वर्ष खूप आवडल्या माझ्या. आज हे 3रं वर्ष आहे त्यांचं माझ्याकडून घेऊन जायचे. तर आता गेले आम्ही 2 वर्ष बघतोय टेकडीचा राजा खूपच म्हणजे भारी बनतोय, म्हणजे खूपच मूर्ती देखावासाठी खूपच सुंदर असते. तर यंदाचं त्यांचं वर्ष 29वं वर्ष आहे. तर मूर्ती कशी असेल, काय असेल त्याची एक आम्हाला झलक तुझ्या तोंडानं ऐकून भेटली तर खूपच भारी वाटेल. टेकडीच्या राजाचा एक नवीन रूप येईल या वर्षी. थोडंसं भव्य असेल, माणसाला आवडेल असं आपण प्रयत्न करतोय. का मूर्ती चांगली घडून प्रेक्षकाला आपल्याला जेवढे आहे, जेवढे बघणाऱ्या माणसाला आवडली पाहिजे ती मूर्ती. आणि लवकरात लवकर तुम्हाला नवीन रूप तिचं दिसलं जाईल. येत्या 24 ऑगस्टला स्वामी आर्ट्स कारखान्यातून टेकडीच्या राजाचं आगमन आहे. तरी सर्वांनी या आगमनासाठी उपस्थित राहावा ही नम्र विनंती आहे माझ्याकडून. आपल्या कारखान्याचं नाव स्वामी आर्ट्स, मुलुंड कॉलनी, मुलुंड वेस्ट, जय भारत स्कूलच्या बाजूला. तर आता 2 वर्ष झाली तुझा कारखाना आम्ही बघतोय, थोडा वाढत जातोय, थोडा म्हणजे तुझ्याकडे मूर्त्या येत जात आहेत. तर बाप्पाच्या कृपेने तुझा पुढच्या वर्षी कारखाना याच्यापेक्षा अजून मोठा होऊ आणि याच्यापेक्षा जास्त तुझ्याकडे मूर्त्या याव्या हीच आमची सर्वांची इच्छा आहे. तर चेतनदा, तुझ्या हाताखाली किती तुझे मित्रपरिवार, म्हणजे तू मूर्ती बनवताना तुझ्याकडे कोण कोण आहे, किती जण आहेत, काय आहे, त्यांची जरा ओळख थोडीफार आम्हाला करून देशील? मित्रांनो, माझ्या सोबतीला म्हणजे 3-4 जण आहे माझ्या संग काम करणारे. तसा हा गोलू नावाचा मित्र आहे माझा, निखिल आहे. हे लोक माझे मित्र म्हणजे रात्रंदिवस बघत नाही. 3 वाजू का रात्री 4 वाजू, सकाळी एका आवाजावर? एका आवाजावर माझ्या केव्हा पण उभे असतात. अच्छा. तर गोलू आणि निखिल दादा, तर तुम्हाला दादाबरोबर किती वर्ष झाले, दादाचा अनुभव काय आहे, तर तुम्हाला कसं वाटतंय? मला ना 7 वर्ष दादासाठी काम करतोय आणि दादा नवीन 3-4 वर्ष आले उभी मूर्ती काढतात आहे. तर मला चांगलं वाटलं की नवीन येऊनच की काम चालू केलं आणि एवढी रिस्क घेऊन मोठी मूर्ती गेली. तर मला चांगलं वाटलं की काम करायची मजा येते काही नवीन करायला. तर गोलू, तुला कसं वाटतं दादाबरोबर काम करून? काम करण्यासाठी आमचे गुरु सारखे यार, मला शिकायला लय भेटतं त्यांच्याशी. एक छोटी छोटी गोष्ट असते ना, ते प्रेमाने सांगते का असं करावं, असं करू. कधी कधी चुकी होती ते चालते करा. ऍटलीस्ट दादाच्या बरोबर राहून तुला गणपतीची आवड निर्माण झाली. हा. अच्छा. तर दादापासून तुला काय काय आतापर्यंत शिकायला भेटलं? खूप चीजे शिकायला भेटली मला. जसं मला कधी फिनिशिंग नव्हती आलेली, ते फिनिशिंग केली मी. कास्टिंग पण करावं लागलं आणि जॉइंटिंग करावं लागलं. आता धीरे धीरे मला सगळं शिकू आपण सोबत. तर गेले 2 वर्ष झाले टेकडीचा राजा तुमच्या कारखान्यात तयार होते. तर तुम्हाला त्या गणपतीविषयी काय एक अनुभव आहे तुमच्या ह्याच्यात कारखान्यामध्ये? गणपती बनवताना मस्ती मजाक काय? मस्ती मजाक तर होतं राहतं. काम महत्वाचं असतं, काम पहिलं असतं आपलं, मस्ती मजाक नंतर. पहिली गोष्ट तुमच्या मंडळाच्या लोकांनाही चांगले की तुम्ही कधी येऊन गणपतीला ना असं नाही झाला, तसं नाही तसं नाही झाला. किंवा आता तुम्ही फर्स्ट टाइम आले तर मला तुमचा अनुभव चांगला वाटत. तुमच्या मंडळाचे लोक चांगले लोक आहे, म्हणजे चांगला मजा येते. म्हणजे असे लोक पाहिजे की समजून घ्यायला सगळ्या लोक, म्हणजे मूर्ती घालला. बस माझी इच्छा आहे. तर दादा, गेले तुला 7 वर्ष झालं तू कारखाना चालू केलायस. तर तुला आतापर्यंत किती मंडळाच्या मूर्त्या बनवल्यास, किती मंडळाच्या मूर्त्या किती फुटापर्यंत घडवल्यास? तरी पण मित्रांनो 10 ते 15 असे मंडळ आहे माझे. तर त्यांचे मी घडवल्यात मूर्त्या. किती फुटापर्यंत? तरी पण 12-13 फुटापर्यंत मी घडवल्यात मूर्त्या त्यांच्या. गेल्या वर्षापासून आपण बघतोय पीओपी साठी भरपूर काही म्हणजे पीओपीवर वाद चालू आहे. मोठ्या मूर्त्या पीओपीच्या बनवायच्या नाही, म्हणजे मागील गणेश उत्सवापासून आपण बघतोय
की पीओपी बॅन केलेला, तर आता थोड्या 2 महिन्यापूर्वी सरकारचा निर्णय लागला, पीओपीवरनं बॅन उठवला गेलाय. तर त्या पीओपीच्या बॅन मध्ये तुम्हाला काय वाटतं, यावर्षी कारखाना उभारेल नाही उभारेल, त्याविषयी थोडं काय सांगाल? सर्वात पहिले तर सरकारचा मी लोक आभारच मानेल, कारण की या पीओपीच्या मूर्त्यांवरच आमचं पोट पाणी चाललेलं आहे. सरकारने आता छोट्या मूर्त्यांसाठी कृत्रिम तलाव बनवलेला आहे आणि 12, 13, 14 फुटापर्यंत तलावामध्ये, असे मोठ्या तलावामध्ये विसर्जन होतात या मूर्त्यांचं. माझं एवढंच म्हणणं आहे की ज्या आपण शाडू मातीच्या मूर्त्या, पीओपीच्या मूर्त्या, त्या सरकारने आपल्याला एक छोटीशी जागा दिली आहे, त्या जागेमध्ये कृत्रिम तलाव बनवून दिलेले आहेत. त्या कृत्रिम तलावामध्ये त्यांचं विसर्जन चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. आणि मोठ्या मूर्त्या आहेत त्या समुद्राच्या गिरगाव बिरगाव असं आपलं आहे, ज्या मोठे मोठे स्पॉट आहे तिथे जाऊन विसर्जन केलेलं पाहिजे. तुला धन्यवाद, तुझा टाइम आम्हाला दिल्याबद्दल. थँक्यू. टेकडीचा राजाचा वंदितो मी चरण चरण येऊनी तुझला शरण.